मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन आणि महत्त्वाचा अपडेट घेऊन आलेलो आहोत. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता जो इंटरफेस मी ओपन केलेला आहे, हा जो PDF आहे तो महाज्योतीमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. महाज्योती ही संस्था जी आहे प्रशिक्षण संस्था आहे. यामार्फत दरवर्षी तुम्हाला विविध एक्झामसाठी प्रशिक्षण देण्यात येतं आणि त्यासाठी अप्लिकेशन करायचं असतं आणि त्याचाच तो अपडेट आहे की यावर्षीचा जो अप्लिकेशनची डेट आहे ती अनाऊन्स करण्यात आलेली आहे आणि अप्लिकेशन कसं करायचं आहे, कुठल्या पदासाठी अप्लिकेशन करू शकता, यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. तर आपण जो PDF ओपन केलेला आहे तो मिलिटरी किंवा पोलीस भरती 2026-27साठी परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेचा हा तपशील आहे. म्हणजे तुम्हाला या योजनेसाठी लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पहिले परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला जे अप्लिकेशन करायचं आहे आणि ते कसं करायचं आहे ते या तुम्हाला व्हिडिओमार्फत कळणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. तर तुम्ही यामध्ये बघू शकता यापूर्वी ज्या लोकांना CGL MBA आणि RRB किंवा बँकिंग यासाठी जे अप्लिकेशन करायचं आहे त्याच्या रिगार्डिंगसुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर ज्या विद्यार्थी त्यासाठी इच्छुक आहेत तर तुम्ही ते बघू शकतो. व्हिडिओ जाऊन संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. यामध्ये मी तुम्हाला पोलीस भरती आणि मिलिटरी एक्झाम या बाबतीचा हा व्हिडिओ आहे. तर जे विद्यार्थी पूर्वीपासूनच मिलिटरी किंवा पोलीस भरतीसाठी तुम्ही तयारी करत आहात तर ही तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. यामध्ये तुम्हाला शिष्यवृत्ती देखील मिळणार आहे आणि प्रशिक्षण देखील मिळणार आहे. तर आवर्जून याला न चुकता अप्लिकेशन करायचं आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता 2026-27 बॅचसाठी तुम्हाला इथून ऑनलाईन अप्लिकेशन मागवण्यात येणार आहेत आणि त्यानंतर तुमची ही एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहे. तर यासाठी योजनेच्या लाभासाठी पात्रता व निवड प्रक्रिया अशा प्रकारे असणार आहे. इथे देण्यात आलेली आहे. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याच्याकडे नॉन क्रिमिलियर असावी, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा आणि 10वीची परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा. यापूर्वी त्याने महाज्योतीची प्रशिक्षणाच्या ज्या कुठल्याही एक्झामचा लाभ घेतलेला नसावा. जर तुम्ही यापूर्वी कुठल्या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला त्यापुढे त्या महाज्योतीमार्फत येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यांचा लाभ घेता येणार नाही, कारण कुठल्याही एका एक्झामचा तुम्हाला यामध्ये लाभ घेता येतो. ठीक आहे. प्रशिक्षणासाठी तुम्हाला एक एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या पोलीस भरती किंवा मिलिटरी एक्झाम रिलेटेडच त्याचं पॅटर्न असणार आहे, त्याच प्रकारचे क्वेश्चन असणार आहे त्यामध्ये आणि परीक्षा घेतल्या जाईल. त्यानंतर तुम्हाला रिझल्ट लागेल, मेरिट लिस्ट लागेल आणि एक कट ऑफसुद्धा लागेल. अशाच प्रकारची तुमची एक्झाम होणार आहे आणि यामध्ये तुम्हाला एज लिमिट देण्यात आलेली आहे, जी की कमीत कमी तुम्ही 18 वर्षाचे आणि जास्तीत जास्त 29 वर्षाचे असलेले चालणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची शारीरिक अर्हता प्रशिक्षण संस्थेमार्फत तपासणी करून, म्हणजे तुमचे फिजिकल स्टँडर्डनुसार तुम्ही इलिजिबल आहात का ते चेक करून नंतर तुम्हाला प्रशिक्षणासाठी रुजू करण्यात येईल. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये आणि त्याचं स्वरूप एकदा तुम्ही जाणून घ्या. जे विद्यार्थी परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार मिलिटरी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात येईल. ठीक आहे. तुम्हाला यामध्ये तुमचं कुठल्या प्रकारची एक्झाम होते त्यानुसार तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचं असेल, म्हणजे ऑफलाईन पद्धतीचं असणार आहे. ठीक आहे. ऑफलाईन पद्धतीचं असणार आहे. कालावधी याची 6 महिने असणार आहे. ठीक आहे. यानंतर तुम्हाला कुठल्या कॅटेगरी इथे इलिजिबल आहेत बघा. OBC, VJA, NTB, NTC, NTD, SBC यापैकी कुठल्याही कॅटेगरीचा जो विद्यार्थी असेल तर तुम्ही न चुकता यामध्ये तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे. OBCसाठी सर्वाधिक 59% आरक्षण आहे, तर सर्वाधिक जागा असतील तुम्हाला. ठीक आहे. बघितलं. आणि महिलांनी तर न चुकता भरायचं आहे. महिलांसाठी 30%चं आरक्षण इथे देण्यात आलेलं आहे. अनाथासाठी 1%चा आरक्षण लागणार आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागेल. डॉक्युमेंटमध्ये मुख्यतः कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर आणि तुम्ही 10वी उत्तीर्ण झाले याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. आणि जर तुम्ही अनाथमधून अप्लाय करत आहे तर अनाथ असल्याचं तुम्हाला प्रमाण तिथे द्यावं लागणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला महाज्योतीच्या साईटवर जायचं आहे. नोटीस बोर्डमध्ये जाऊन तिथे अप्लिकेशन फॉर कॉम्पिटेटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम 2026-27 बॅचसाठी तुम्हाला तिथे जायचं आहे आणि क्लिक करायचं आहे. यासाठी सुद्धा मी एक व्हिडिओ दिलेला आहे, तुम्ही तो पण चेक करू शकता. आणि अशा प्रकारे तुम्हाला न चुकता ऑनलाईन अप्लिकेशन हे करायचं आहे. ठीक आहे. अशाच प्रकारचे जे महत्त्वपूर्ण अपडेट येणार आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून जी महत्त्वाची जी माहिती आहे ती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. यासाठी तुम्ही
चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि आपल्या मित्रांपर्यंत देखील ही सगळी माहिती शेअर करायची आहे. अर्ज करायची जी अंतिम दिनांक असणार आहे 10/7/2026 असणार आहे. तर तुम्हाला तत्पूर्वी इथे अर्ज करायचे, शेवटच्या तारखेची वाट न बघता अर्ज करायचं आहे, कारण की शेवटच्या तारखेला हे बरेचसे विद्यार्थी अप्लिकेशन करत असतात आणि साईट ही बिझी असते आणि तुम्हाला मग अप्लिकेशन करता येणार नाही कोणत्या कारणाने आणि डेट एक्सटेंड होत नाही बऱ्याचदा. तर तुम्हाला याची काळजी घ्यायची आहे आणि तत्पूर्वीच तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि हो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.